नमस्कार मित्र हो. तर मी आज ना फिराय आलोय. हा पहा माझ्या मागचा नजारा कसा. त्या खाली आहे ना तो तवला आहे आणि इथं जी आहे ना ही गोठण आहे. म्हणजे गोठण म्हणजे असा का आता ह्या काष्टी तुम्ही याच्या अगोदर ही व्हिडिओत पाहिल्या असतील तर ह्या तिकडं दुसरीकडे पाहिलं होत्या. तर ह्या आहे ना इथं गोठण आहे आमची बरं का. आठ म्हणजे जे वेळेस आमच्या गावातली गुरं अजून जवळपास 10-15 वर्षापूर्वी ना भयंकर जनावरं होते आमच्या गावात. जवळपास 200-250 गुरं असतील, बैल गाई एवढी असतील. तर त्या सगळी गुरं आठ गोठायची. तठ ना माऊली पण आहे. तर त्याच्यामुळं याला ना गोठण नाव दिलं आहे. तर आठच राहायची. म्हणजे कधीही इकडं चारा आणली ना का गोठवायला जेवढंच त्यांचा आराम पोवा दियालं बाळद्यांना जेवायचा राहिला किंवा काही आराम करायचा राहिला ना तेवढंच गुरं आठ गोठवायची हो. आणि त्याच्या ते बाजूने आहे ना तो दगडीचा वहळ, तिकडून पायऱ्याचा रेसा, अशी रानाची नावं आहेत आणि ती तिकडून गावं आहेत. पूर्ण ही खाली दरी आहे. आता जंगल एवढा खास काही लोक ठेवेल ना आता, कारण पूर्ण सगळीकडे लोक आता हे पहा सगळीकडे लोक आता इकडं खाली सगळीकडे लोक शेती करत आहे. त्याच्यामुळं जंगल फारसा राहील नाही. पहिला आम्ही काय करजन हानाखून आम्ही पूर्ण खाली जाजन ना भयंकर आंब होता हानाखून खाली हो. साका काय खायला तिकडं जाजन. ह्या पहा आठ ना खेकड मरेला असेल त्याचा पार चुराडा झालाय हो ना. खाली ना आम्ही ह्या म्हणजे साका काय खाया जाजन. अजून तरी जांभळांक आहे त्या भरपूर आहेत बुवा. तणाखून जांभळीची झाडं आहेत. आता सध्या जांभळाचा फळ नसेल भरपूर राहते आहे. त्या खुरकुटी जांभळा त्या खायला काय त्या अन्नीस ना उगा सालपड मगून त्याचा राहत. जी फक्त जांभळी होते बाकी काय त्याला चव नाही का थाव नाही राहत. हा पहा नजारा कसा भारी दिसतो. मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसा दिसू राहिलाय व्हिडिओत. एकदम भारी नजारा. एकदम मस्त हवा लागत आहे मित्रांनो हो. तर आठ एक पुढं ना ही येलं शक ना काय सांगते आहे पायऱ्याची धोत्री का काहीतरी असा काहीतरी नाव आहे हो. तर ना पहिला आम्ही ना जेवढस लहानलं होतो ना, म्हणजे पहिला अगोदर माणूस लहानलाच राहतो त्याचा काही विषय नाही. तर आम्ही ना म्हणजे सर आमचं ना आम्हाला सहल घेऊन आठ तवल्यावर जाजन हो. आम्ही तवल्यावर जाजन नंतरच म्हणजे काही एक बनवून समजा तठच बनवून खाजन. काही एक खिचडी झाली, बेसन भात झाला किंवा असा काही ना काहीतरी पदार्थ तठ बनवून खाजन. आम्ही काय नॉनव्हेज तर नाही राहत. त्या काय एवढी त्यावेळेस परिस्थिती नाही. त्यावेळेस आताही परिस्थिती नाही पण मग असा त्यावेळेस बनवून खाजन. आता ही पहा ही पायवाट आहे आठ. आता सध्या ती पायवाटीचा एवढा वापर लोक नाही करू राहिलं वाटतं. त्याच्यामुळं ना सध्या ही पायवाट आता पडितच आहे. ह्या पहा नाही जात असतील पण जास्त नाही जात असल्यामुळं सध्या पडके अवस्थेत आहे. बाकी नजारा तर काय पाहायला मजाच वाटू राहिले. आता काय ह्या पहा निस्ती रानात ना आता पंगारीच दिसत आहे हो. पंगारी आहेत आपण त्या एकदम भारी हिरवीगार झाल्यामुळं ना अजून पाहायला त्या पंगारी का होईना पाहायला एकदम भारी वाटत आहे. आणि ह्या काय मानेली तर आहेत आहे त्याचा काय विषय नाही. तुम्हाला एक याची ही सांगतो हे आठ कोडई आहे. कोडईची एक गोष्ट सांग. त्याचा तुम्ही कधी पान खाऊन पाहिलाय का? एकदा ना तुम्ही कोडईचा ना पान खाऊन पहा कसा लागत होत्या. जर तुम्ही खाला असेल तर तुम्हाला त्याची चव माहीत असेल पण एकदा खाऊन पहा. मी आता तुम्हाला लाईव्ह खाऊन दाखवतो. ह्या पहा आठ कोडई आहे. बेकार मला ना माझा एक भाऊस आहे त्याने ना एकदा कोडईचा का कहाचा तरी एक ना झाडाचा मला पान दिलं तर हो. म्हणजे लहान असताना पान दिलं तर मला काय सांगलं तर त्यांनी का बुवा ना ह्या बुवा पान खालास ना का जादू होते बुवा. जादू म्हणजे कशी माहीत आहे का? डायरेक्ट ना बुवा पसभर तांदूळ तुझ्या बुवा तोंडातून पडतील. अच्छा आईची तर खरी सून. तो असा माणूस होता का ना आई शपथ देवा शपथ असा सुटलं तर घालत हो. मी सांगा खरी सुनच असेल. आता लहान त्या काय तेवढं काय एवढा डोका चालायचा नाही. तर मी खाला त्या पान
बाबा असा चिखट ना हा वेगळाच काय काय नाही सुटला लागत. कोणत्या झाडाचा ह्याच होता का दुसरा होता. ह्या पहा आता चावून जर पाहला तर जिबीला डायरेक्ट आग उडले हो मित्रा हो. बेकार वागोटाचा येल आहे याच्यावर. आणि त्या पार पाना पण त्याची झडून गेल्या. आखी काहीच नाही त्याच्यावर राहील. एक ना वस्तू सापडले हो मला आठ ना दाखवतो तुम्हाला या. ह्या पहा आठ आहे. ह्या आता सध्या निघूच राहिलाय. बारीक आहे. बाफळीचा त्या झाड आहे. रोप आहे बाफळीचा. तर त्या बाफळीबद्दल ना एक काहीतरी मान्यता आहे. असा मला 100% नाही सांगता येणार. पण ना लोक सांगत आहे का ही बाफळी बुवा ना ज्या डगरा माणूस राहत ना ज्या भुताळा बुवा माणूस राहत ना त्या बुवा ह्या बाफळी बुवा खात नाही. जर तुम्हाला बुवा परीक्षा काही करायची राहिली ना तर ह्या बाफळ्या बुवा कुठून ना जेवणात टाकायच्या किंवा त्याची चटणी बनवायची. नंतर ते माणसा म्हणजे कोणी जर खाला नाही का समजून जायचा तर माणूस बुवा थोडासा डगरा म्हणजे त्याच्याकडे थोडीशी भूतविद्या किंवा अशी वेगळ्या प्रकारची थोडीशी जी माणसाला नुकसान पोहोचवते अशी कोणती तरी त्याच्याकडे विद्या राहते. तो माणूस ही वस्तू खात नाही बुवा असा मी ऐकून आहो. 100% नाही सांगता येणार मला. फक्त मी ऐकून आहो ना कदाचित ही गोष्ट खरी असू शकत आहे. हे एरियात ना अजून ह्या पहा ह्या ना खडकतेरी आहे. खडकतेरी हानाकून भरपूर आहे हो. खडकतेरी म्हणजे ज्या राहत ना मोठा त्या तेरा आणि ह्या आहे ना ह्या खडकतेरी म्हणजे ह्या ना असा बारीकली पाना राहते त्याची. आणि हा ना इकडे निघेल राहतं. ह्या पहा हा नाखून ह्या पहा दगडाचे कापरलं आहे. तेऱ्यासारखाच म्हणजे तेऱ्याचाच प्रकार पण याची चव ना थोडीशी त्याच्यापेक्षा ना एकदम भारी राहते हो. म्हणजे तेरा थोडासा ना पानसट जर लागत हुआ ना तर ह्या ना एकदम म्हणजे हा पिठूळ नाही का त्याच्यासारखा लागत. एकदम भारी चव राहते त्याची. तसा आता काय तुम्ही खालाच असेल त्याचा काय सांगायचा डबल गरज नाही आहे. मस्त लागत आहे. आणि मला जहा पण वेळ भेटला ना तर हा मी ना शक्यतो जंगलातच फिरत राहतो हो. आता मस्त पाणी उघडलं आहे. एकदम भारी हिंडायला वाटत आहे. पहा आता ही सध्या म्हणजे याची जागा असल्यामुळं आपले सरकारी जागा असल्यामुळं नाही पूर्ण पडीत आहे. म्हणजे याची फॉरेस्ट डिपार्टमेंटची जागा असल्यामुळं नाहनाखून फक्त जनावरात चरत आहे. म्हणजे कितीतरी वर्ष झालंय त्यातून जनावरात चरते. ह्या गवत कधीच असा मोठा मी वाढेल असा कधीच पाहिला नाही हो. जहा पण पाहलाय ना तहा पण एवढं लागत राहत. जनावरात चरत आहे. जनावरात चारली नाही ना तरी एवढं लाखच गवत राहते. तो तिकडूनचा धबधबा पहा वॉटरफॉल. आपण समजा हानाखून एवढा ॲडव्हेंचर असून लांब हिंडायचा. अरे आपला जंगल इतका पाहण्यासारखा आपले जिकडचं नजारा इतकं पाहण्यासारखा आहे तर दुसरीकडे जायची गरजच काय आहे. असा मला आता काही एक गोष्ट सांगते चाल रे हे गडावर जाऊ ते गडावर जाऊ बुवा. असा पावसाळ्यात चढायला बुवा भारी वाटत. अरे काय तिकडं भारी वाटत आहे. ह्या पहा ना हानाखूनच इतका भारी नजारा असून लांब जायचा. हा म्हणजे असा का काखत काळसा गावाला वळसा नाही का बुवा. 8 जागावरच म्हणजे वस्तू आहे ना अखे गाव गवसून याचा त्या काय उपयोगाचा आहे का नाही. ज्या आहे ना 8 जागावर त्या गोष्टीचा आनंद घ्यायचा. इरम पैसा खर्च करून होडे लांब जायचा. हा काय नजारा वाईट बरा आहे का. ह्या पहा कौदर आहे त्या पहा तू एक पण आहे निस्वाजेल दिसत. तसा आता लोक एवढे वरच निस्वाजेल जर राहिला तर लोकच नाही ठेवत. पण मग एखादा अर्धा दिसला तर लगेच खाली उतरायले. एकदम मस्त निसर्गरम्य वातावरण. आणि तो जसा हानाखून हिंडतो ना धबधबा म्हणजे तो इतका भारी दिसतो ना. हिंडता ना पार धुका येऊन गेलाय मित्रांनो. हा पहा मागा अजिबात म्हणजे दरड खाली ना दरड म्हणजे समजतच नाही. ह्या पाणी ना जे वेळेस वरसून उघडून जातं ना ते वेळेस ना असं ढग ज निघत आहे. असा जाग ढग ज निघत आहे. असा आम्ही त्याला पहिलं ह्या बुवा ना मगरी पादत आहे हो. असा आम्हाला म्हणजे मगरी बुवा पादल्या ना का मग असा झुकट बुवा निघत असा आम्ही सांगजन. ते वेळेस आमच्या सवयीच फार वेगळ्या आहेत. काय सांगायचा बारीकपणच आम्ही फार वेगळ्या पद्धतीने जगत आहोत. ह्या पहा एखाद्याने कौदराचा पाला वर आणून टाकला हवा. कौदर म्हणजे माहीतच आहे ना तुम्हाला. रानटी केळी सांगता येईल त्याला. जंगलात राहतं केळीचा एक प्रकार. पण मग आहे एखाद्याने कोणी बियाणं टाकला हवी ना एक जागा कामाला गेलं तू राहत तठ एक माणूस ना शिक्षित बुवा चांगला. आता आपल्या माझ्यासारखा अडाणी नाही त्यांनी काय सांगलं था
का बुवा ही हराळी नाही का कडू, हराळी नाही सॉरी, काँग्रेस कडू नाही का त्या उंगत. तर ह्या बुवा ना बाहेर ते देशात ना लोक आहे आपले बुवा देशात ना म्हणजे चांगली शेती उत्पन्न इंग्रज होते ना त्यावेळेस बुवा, चांगला शेती उत्पन्न नाही निघावं, चांगले मसाले नाही बनावं म्हणून ना बुवा ना ह्या बियांना बुवा विमानाने बुवा फुकलाय. मग ते कुठं खरी असू शकतं, पण मला तर ह्या गोष्टीवर विश्वास नाही. अरे ह्या रिकाम चोट गोष्टी करायला कोण होळा डिझेल जाळणार आहे, कोण होळा खर्च करणार आहे का नाही. आता हे हानाखून समजा कधी एवढी पाऊस उन्हाळ्यात समजा शेती होतच नाही, तर हानाखून म्हणजे पावसाळ्यात पण कधी काँग्रेस उमताने मी नाही पाहिजे असा त्यावेळेस तो सांग. काय माहीत किती टक्के खरी आहे याच्यात. आता तो शिक्षित आहे, चावळाला हवा म्हणजे काहीतरी विचारच करून चावळाला होवा थोडा नाही मला सांगता येणार. तर बस मित्रा हो, पहा झाला पाऊस, झाला थोडासा कमी, धुकट आहे आता निघू राहिला आहे. तर तुम्हाला बस एवढाच व्हिडिओ काही एवढा खास नव्हता, बस बोगस तुमचा मी वेळ घेतला. आता मला वाटतं जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर भेटू एक असंच म्हणजे असंच नाही, एक काहीतरी एक चांगला कंटेंटमध्ये काहीतरी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर काय फॉलो सबस्क्राईब काय असेल ते करून घ्या. भेटू एक दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.